हाय गाईज, वेलकम बॅक टू माय डेली व्लॉग. भरपूर दिवस झाले रोज व्लॉग टाकायलाच म्हणा, कारण ना मला बरंच नाही आहे. भरपूर दिवस झालं सारखे आजारी पडते. एक झालं की एक झालं की एक चालूच आहे. अजून पण मी पूर्णपणे नाही आहे, पण DM यायला लागलं. म्हणजे जे 5-6 फॉलोअर सबस्क्रायबर आहेत, ज्यांचे लाईक असतात व्हिडिओला, त्यांच्या DM येत असतात आज ब्लॉग नाही सोडला वगैरे. तर म्हणून मग आज व्लॉग चालू केला. म्हणजे आत्ता किती वाजले? 5 वाजले. दिवसभर सकाळी हॉस्पिटलला जाऊन आले, दिवसभर झोपले, तो गोळा खाल्ला, आत्ता उठले आणि DM बघितले, लगेच व्हिडिओ चालू केला. सर्दी वगैरे सगळं एकदमच झालं आणि माझं तोंड वगैरे पण खूप सुजलं. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं नाही का, PCODच्या मी आयुर्वेदिक गोळ्या घेतल्या होत्या, त्याच्याने मला काहीच फरक पडला नाही, थोडा पण नाही पडला फरक. 3-3.5 हजाराच्या गोळ्या होत्या गाईज, पण ते खाल्ल्यानं मला असं खूप पोट दुखायला लागलं. झोप तर अजून पण तशीच येते. मला कळाना काय झालं ना का. मला असं वाटतं एकदा ब्लड टेस्ट पण केली पाहिजे. आणि माझी नेहमीची जी डॉक्टर आहे PCODची, मग मी परत त्यांच्याकडे गेले होते आज. ते आयुर्वेदिक नाही आहे, पण त्यांचा खूप लवकर असर पडतो. मग मी आज परत त्यांच्याकडे गेले होते. त्यांनी परत गोळ्या दिल्या आणि त्यांनी असं सांगितलं की खूप सूज आलेली आहे, त्यासाठी एक चांगला डाईट फॉलो कर आणि गोळ्यांनी थोडंफार होऊन जाईल. म्हणजे बाकीचं काय नाही, फक्त स्ट्रेस वगैरे जास्त घेऊ नकोस. आणि ते मला म्हटले की बसून नको राहू, ॲक्टिव्ह राहा, नाही का. ते जेवढं बसून राहणार तेवढं त्याला सूज येणार जास्त. त्यात घराच्या बाहेर तर मी कुठं जात नाही, म्हणजे आजूबाजूला कोण ओळखीचं नाही आहे. आणि हा पण आता दिवसभर घरी नसतो, म्हणून मी दिवसभर झोपलेलीच असते. फार तो किती वाजता सुटतो? 6-6:30ला. तो त्याला 7:30-8 वाजता घरी होतो, तोपर्यंत पण मी अर्धी झोपेतच असते. तर आज मी नवीन डॉक्टरांकडे गेले होते. आयुर्वेदिक बंद केला, 3,000 पाण्यात गेले माझे. आज परत डॉक्टरांकडे गेले, माझी सोनोग्राफी वगैरे दाखवली. पाहिजे तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पण दाखवेल. सोनोग्राफी वगैरे दाखवली. त्यांनी मला 3 दिवसाच्या गोळ्या दिल्यात आणि 5-6 दिवसांनी मला परत बोलवलं. तर बघूया ह्याच्याने तरी काय फरक पडतो का नाही, कारण मला असं वाटतं दिवसेंदिवस माझं 1-2 किलो वेट वाढतच चाललं आहे ना, म्हणजे कमी वाटतच नाही आहे. खूप मला बोलायला पण एवढं दम यायला लागला ना. आणि परवा आम्ही गावाला गेलो होतो ना, उन्हात फिरलो आम्ही जरा, नाही का. तर एवढा टॅन झाला ना. आणि मी तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की आम्ही कशासाठी गेलो, ते मी ह्या ब्लॉगमध्ये टाकेल. तर पुढच्या क्लिपमध्ये दाखवते मी का गेलो. तर मी आत्ता पण सांगते आम्ही का गेलो. तर ओमकारच्या मामाच्या गावाला गेलो आम्ही, त्यांच्या म्हणजे मम्मीच्या गावाला. मामाचं गाव मम्मीचं. त्यांचा अधिक मासाच्या कार्यक्रमासाठी त्यांच्या भावांनी त्यांना बोलवलं होतं. सो आम्ही गेलो आणि आमचं पण पहिलंच होतं, कारण आम्हाला पण बोलवलं होतं स्पेशली, कारण ते जे मामा आहेत ना, त्यांनी माझं कन्यादान केलं होतं. सो तुम्ही सगळे विचारायचे ना मला की तुझं कन्यादान कोणी केलं, कारण तुझ्या फॅमिलीत तू जास्त कोणाला बोलवलं नाही. तर मामांनी माझं कन्यादान केलं, तर त्यांनी आम्हाला पण इन्व्हाइट केलं होतं. आम्ही पण गेलेलो. तर छोट्या क्लिप आहेत, काय फोटो आहेत, आणि मामांचा फोटो पण टाकेल मी स्पेशली. तर क्लिप मामा आम्ही एवढे भारी आहेत ना त्याचे, म्हणजे त्यांना बाकीच्या गोष्टीमध्ये त्याचं नशीब आहे का नाही माहीत नाही, पण मामा मामी एक नंबर भेटलेत त्याला. माझ्या आईवडिलांचं, आता मला वडील नाही आहेत, पण माझ्या वडिलांचं जे कर्तव्य होतं आणि त्याच्या आईवडिलांचं जे कर्तव्य होतं, आमच्या दोघांच्या आईवडिलांचं जे कर्तव्य होतं, ते दोन्ही मामांनी कंप्लीट केले आहेत. त्यासाठी आमच्यासाठी खूप स्पेशल आहेत ते. म्हणजे आयुष्यात आम्ही घरच्यांसाठी कराल नाही कराल माहीत नाही, पण त्यांच्यासाठी एनी टाईम उभं राहील, कारण खूप भारी आहेत, स्वभाव खूप भारी आहे, प्रत्येक गोष्टीला सपोर्ट आहे. भाई मला असा मामा असताना मी एवढी पुढं गेले असतं. मला सपोर्ट नाही आहे आधीपासून फॅमिलीचा, पण आत्ता नशीब खूप चांगलं आहे माझं. माझे नाही निदान त्याचे मामा खूप चांगले आहेत आणि त्यांनी माझं कन्यादान केलं आहे. सो माझ्या वडिलांची जागाच मी त्यांना दिलेली आहे. खूप भारी आहेत, खूप भारी आहेत ते. मी अजून थोडीफार घाबरते त्यांच्यासोबत बोलायला, पण खूप छान आहेत, सपोर्टिव्ह आहेत ते. त्यामुळे पुढे क्लिप टाकते, फोटो पण टाकते. पण मला असं मला त्या दिवशी असं त्यांच्या घरी गेल्यावर वाटलं, बाई, म्हणजे ते बहीण भावाचं त्यांचं जे नातं होतं, मला असं बघून वाटलं की यार मला सख्खा भाऊ असतो तर
कदाचित असतं पण असं नसलेलंच बरं आहे. माझी फॅमिलीला बेकार आहे, नसलेलंच बरं आहे. पण असे मला भरपूर भाऊ आहेत, त्यासाठी मला काहीच वाटत नाही. पण सख्खा असला पाहिजे, प्रत्येकाला एक सख्खी बहीण आणि एक सख्खा भाऊ असलाच पाहिजे, जे माझ्या नशिबात नाही आहे. पण ठीक आहे, मामा खूप चांगले आहेत, त्यांनी सगळे कर्तव्य केलेत आमचे. आता आमची वेळ आहे, आम्ही आमचं कर्तव्य पार पाडायची. बघूयात, जर नशिबाने आमचं चांगलं झालं तर सर्वप्रथम म्हणजे पहिली प्रायोरिटी मामा असतील, तर मी पुढे व्हिडिओ टाक. सो ह्या मामी आहेत त्याच्या बारक्या, खूप छान आहे, खूप मस्त आहेत. आणि हे जे त्यांनी प्रिपेअर केलं तर ना खूप अनएक्सेप्टेड होतं, कारण हे फक्त मला वाटलं आता त्यांच्या मम्मीचं माहेर आहे, मला वाटलं फक्त त्यांच्यासाठी असेल, आम्हाला असंच बोलवलं असेल, आम्ही लग्न झाल्यावर गेलो नव्हतो म्हणून. पण तिकडं गेल्यावर मला अजिबात असं कमीपणा वाटला नाही कुठं की माझं केलं नाही किंवा मी माहेरी गेले नाही. मला माहेरची जरा पण कमी भासू नाही दिली, खूप छान होते. आणि हे बघा, पुढे मामा मामींचा फोटो पण टाकेल मी, खूप छान आहेत दोघं पण. हे बघा गाईस, किती सुंदर आहेत ना. हे काल मामांनी दिलेत, त्याच्यावर छोटे छोटे असे बटरफ्लाय आहेत आणि स्टोन पण आहेत, खूप छान आहे. जीन्सवर वगैरे वेअर करायला छान आहेत. आणि आता गाईस लग्नाला आहे ना 5 महिने झाले आणि 5व्या महिन्यातली ही 5वी जोडवी आहे. मला जोडव्यांचं कलेक्शन खूप आवडतं आणि ही 5वी जोडवी आहे. मी भरपूर कलेक्शन करेल आणि भरपूर झाले ना अशी 15-20 तर मी ते जोडव्यांचं कलेक्शन पण तुम्हाला नक्की दाखवेल. आणि हां, सगळे चांदीचेच आहेत, नकली कोणतंच नाही, नकली वापरत नाही मी. तर जेवढं असेल ना मी नेक्स्ट टाईम त्याचं कलेक्शन दाखवेल मी तुम्हाला. तर हां, अजून एक तर भरपूर दिवस झाले मी देवपूजेचे व्लॉग टाकत नाही, कसलेच व्लॉग टाकत नाही. तर आमच्या घरी काका वारले होते, मी सांगितलं, तर आम्हाला सुतक होता. तर आज देवपूजेचा पण क्लिप पडेल, व्हिडिओ पडेल, सगळं पडेल, कारण आजपासून परत डेली रुटीन चालू होईल. तर आजची पूजा पण दाखवते. आज मला काम पण आहे, आज मी रोज काम करतो. तुम्ही मला म्हणताना काम नाही करत, तर मी काम पण करते, मी तुम्हाला दाखवते. मला नाही आवडत म्हणजे कॅमेरा ठेवू कुठं, मी कॅमेरा ठेवायला जागाच नाही आहे तिथं, म्हणून मी कसं दाखवू एका हाताने, म्हणून मी दाखवत नाही. पण मी करते का, मला दाखवेल मी. आम्ही आता जेवण वगैरे झालं आमचं आणि आम्ही आता रेंजिल्सला चाललो, कारण आम्हाला घरी बसून खूप बोर होतं आहे, दोघींना पण, सासू सुनांना. सो आम्ही दोघी रेंजिल्सला चाललो आहे आणि तिथनं येणार ओमकार कामावर नाही आणि त्याच रूटने येतो, मग तो आम्हाला घेऊन येणार. घरी बसून खूप बोर होतं आहे म्हणून. आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की बाहेर फिरत जा, एक टिकाव आहे ना, फिरत जा, पण घरात नको बसत जाऊ, असं तसं सांगितलं. तर चाललो आहे, पण तिकडं जाऊन पण बोरच होणार आहे, कारण माझ्या ओळखीचं जास्त कोण येणार. तिकडे एक बाजूला आजी राहते, ज्या घरात ओमकार पहिला राहायचा ना, त्या घरात एक आजी राहते, खूप चांगली येते. त्या आजीसोबत माझी थोडीफार वाईब मॅच होते, तर मी तुम्हाला दाखवेल. आणि बरं नाही तर चेहरा असं खूप डल वाटायला लागला आणि सर्दी जायचं नावच घ्यायला. औषध खाल्लं तरी पण जात नाही, पण बघूया, गेली नाही गेली, पण आईस्क्रीम खायचं सोडणार नाही. तर मी तुम्हाला दाखवते तिकडे गेल्यावर. बाय. बघा, आज माझ्यासाठी आज खायला नाही आणलं, आज गुलाब आणलाय. छान आहे ना, कुठून तरी उचलून आणला असेल ह्याने. छान आहे ना. ते बघ, तुला नक्की काय पाहिजे? तू माझ्याकडे येऊ नको. तो ओरडला की कसली लाडी गोडी लावती त्याला, तर जा तिकडं.
तू त्यांच्यावानी करतो ना म्हणून ते तुझ्याकडे देते. तुझेच आहेत बाबा तू. अजून कुठे गेले? 4 अजून कुठे? 2 तिकडे. तू सेम त्यांच्यावानीच ना थोडा थोडा. काय म्हणते तुला? मग अशी कसली लाडी गोडी लावत होते ते? इकडे चल. चल. तिला कळलं तू याडत काढतो. चल या. नाही येणार. दुकानात येईल ना तिकडे. तिथं आलो चल. या. हो हो. तर तुझ्या आधी ती गेली दुकानात. ती दुकानात गेली आणि हा इकडच आहे. चल चल चल. कुत्र्यांना हे का आवडतात कळलं का? कारण हा त्यांच्यासारखा त्यांच्या माग माग पडतो. आता ते दुकानाला गेली. कॅमेरा लय घाण झालाय. थांब पुसते. बेलापेक्षा चांगले ते. मग अशी मांडीवर येऊन झोपत येत हे कुत्र. शे काय नाही तुला आंघोळ घालू का? तू का राहते? मला पण घालायची. तुम्ही पण घाला. हे बघा सेना आणि हा त्यांचा राजा. आणि ही त्याची सेना आहे. 1 2 3 4 5 प्रजा येते. प्रजा आणि प्रजेचा राजा कधीतरीच येतो. आधी ओमकार ह्या घरात राहायचं. आता त्यांनी ते घर सोडलं. दुसऱ्या आजी आल्या राहायला. म्हणून ह्याने एवढी प्रजा जमा केली आहे. कारण त्यांच्या घरात लई सोनं होतं. चोरीला जायला पाहिजे म्हणून. कसे तू जाऊन त्यांच्यामध्ये बस ना. तेव्हा राजा दिसशील तू. राजाचं पोरग. या. चला. बाय. चला भाऊ इथं. पाय पड. तू पण ये. ये म्हटलं लगेच आलं. तू या. झोपले. शी बाबा. पण किती स्वच्छ आहे ते. आणि आमच्या बेलाला रोज आंघोळ घालून पण मळते आणि हे बाहेर राहून पण स्वच्छ आहे. खाना खाने का टाइम. डिनर टाइम. आम्हाला रस्त्यात साप दिसलाय. कसा आहे त्याच्या जवळ गेला ना तो फणा काढतोय. आणि केवढ्या गाड्या जाम करून ठेवल्यात आम्ही. एका तापासाठी गाड्या थांबवल्यात सगळ्या. हे बघा. हे तो इथंच येतोय. चल लवकर. अरे सायकलवाला गेला त्याचं. नाही पण बघ की असे. थांब मी इथं येऊस तर. आणि आपल्याकडे येईल ना तो. गाडी घे की पुढं. भैया देखो. बघा बघा बघा. ऐक तो आमच्या इथंच येतो. जिथं तिथं समाजसेवा. कुठं पण ह्याला नेहमी साप दिसतोय. आम्ही काळोबाईच्या घाटावर गेलो आणि तिथं पण असं अख्ख्या घाटात थांबून ह्याने गाड्या थांबवल्या होत्या सगळ्या. इथं पण ते जाऊ दे. बिचाराचा जीव वाचवला. छोटूसा पिल्लू आहे ते. ट्रॅफिक जाम करून ठेवलंय एका सापासाठी. छोटंसं पिल्लू होतं ते. गेलं ते. मला जवळ जायला भीती वाटते. नाही तर मी दाखवलं असतं. टाकायचं कॉपरे. यायचं परत तिकडे मारून जाय. गाईस हा ब्लॉग कसा वाटला ना नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. आणि हां मी आहे ना आता डेली ब्लॉग करायला चालू करेन.
पण या ब्लॉगला सपोर्ट करा. मी नक्की डेली ब्लॉग टाकेल उद्या परवापासून नक्की.